सासवड परिसरात नवीन फ्लॅट घेण्याचा विचार करताय तर सर्व सोयींनी सुसज्ज अशा व्यंकटेश कन्स्ट्रक्शन यांच्या सासवड व पिसोळी या ठिकाणच्या साइट्सला नक्की भेट द्या. संपर्क व्यंकटेश कन्स्ट्रक्शन्स बिल्डर्स अँड प्रमोटर्स, व्यंकटेश अपार्टमेंट, शॉप नंबर 5, सासवड एस टी स्टँड जवळ. फोन नंबर 955256 5058 9922 55 7955. नमस्कार, सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आहोत सासवड शिवतीर्थ या ठिकाणी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचा आक्रोश आज म्हणजे गेली 2 महिने झालं बाहेर येत असताना मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला जो 40 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता तो संपलेला असून महाराष्ट्र सरकार याच्यावर मराठा आरक्षण संदर्भात कुठलीही कारवाई करताना दिसत नाही आणि जाणून बुजून मराठा समाजाला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून होत असताना संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजामध्ये फार असंतोष माजलेला असून कुठेतरी मुलांचं भवितव्य अंधारात या ठिकाणी दिसून येत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याविषयी मराठा समाजाने आरक्षणाच्या संदर्भात उपोषण आंदोलनं चालू केलेली आहेत आणि आज आपल्या सासवड या ठिकाणी आजचा हा 4था दिवस. आज आंबळे गावचे ग्रामस्थ आज सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. या संदर्भात आंबळे गावचे तुमचं नाव काय? अनिल ताते जगताप. आम्ही सासवडकर आहोत. आंबळ्यांचं कोण कोण आहे? हां, बोला तुम्ही, बोला. आंदोलनाच्या संदर्भात आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही काय मागं हटणार नाही, एवढंच बोलतो. काय जास्त म्हणलं. तुम्हाला काय वाटतं आंदोलनाच्या संदर्भात? हे आंदोलन मागील 3 ते 4 वर्षापासून चाललं. एक मराठा लाख मराठाची घोषणा मूक मोर्चा निघाला तेव्हापासून चाललेलं आहे. तर तेव्हापासून मराठ्यांना एकच आश्वासन दिलं जातं प्रत्येक सरकारकडनं की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, पण हे कवाच भेटलेलं नाही आहे. आणि मराठा प्रत्येक गोष्टीसाठी तो स्वतःच्यावर डिपेंड तो स्वतः पूर्ण करू शकतो प्रत्येक गोष्टी. फक्त एकाच गोष्टी त्याला आरक्षण पाहिजे, ते म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये. का तर तिथं जो मराठा समाज पुढं जाईन त्याला नंतर कुणाची गरज पडणार नाही. ह्या गोष्टीला भीतात सगळेजण, म्हणून मिळलं जात नाही. त्यासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे. जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत इथून पुढं हा जो लढा, हे जो मावळ्यांनी हातात घेतलेली जी मोहीम आहे ती आम्ही फत्ते केल्याशिवाय राहणार नाही आहे. नमस्कार, आरक्षणाच्या संदर्भात बोला. नमस्कार, मी संदीप जगताप. आज जो मराठा योद्धा म्हणून ज्यांनी मराठा समाजासाठी या आरक्षणाप्रती किंवा जे आरक्षण मिळावं यासाठी स्वतःला जोखून दिलेलं आहे आणि त्याच मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जे शस्त्र उपसलेले, म्हणजे जो जनहिताचा लढा समाजासाठी जे त्या पद्धतीने ज्यावेळेस पहिल्यांदा उपोषणाला बसले त्याच्यानंतरही सरकारनं त्यांना त्या ठिकाणी आश्वासन दिलं. मात्र 40 दिवसाचा अल्टिमेटम संपल्यानंतरही सरकार त्या ठिकाणी गांभीर्याने घेत नाही. त्यानंतर परत हा योद्धा त्या ठिकाणी परत त्यांच्या गावी मूळ म्हणजे जालना या ठिकाणी परत उपोषणाला बसले आणि त्यांना कुठंतरी समर्थन देणं, कारण ते समाजाच्या हितासाठी मराठा समाजासाठी त्या ताकदीने ज्या तळमळीने उपोषणाला बसत आहेत आणि त्यांच्या भूमिकेला समर्थन देणं याची नैतिक जबाबदारी मराठा म्हणून आमची आहे. आणि त्यांच्या ज्या मुख्य मागण्या आहेत की मराठा समाजाला आरक्षण देणं, ह्या मागण्यांशी आम्ही म्हणजे पूर्णतः समर्थन देतो आणि त्या मागण्या मिळाल्याच पाहिजेत. आतापर्यंत बरीच सरकार त्या ठिकाणी आली, म्हणजे आम्हाला आमच्या कुठल्याही जाती धर्माला कुठलाही विरोध नाही. OBC असतील, NT असतील, इथं सगळ्यांचा आम्ही आदर करतो. त्या ठिकाणी आम्हाला कोणाच्यावरती आमचं त्याच्या ठिकाणी ऑब्जेक्शन नाही. मात्र जे आमच्या हक्काचं आहे, ज्याच्यामधून या ठिकाणी जे युवक या ठिकाणी जमलेले आहेत की त्याच्यातले बरेचसे युवक सुशिक्षित आहेत परंतु बेरोजगार आहेत की त्या ठिकाणी परत त्यांना त्या आरक्षणाचाच मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि या सगळ्याला म्हणजे जे आत्ताचं हे सरकार असेल किंवा इथून मागेही जे त्या ठिकाणी सरकार झाली आणि याच्यामध्ये असणारे वेगवेगळे, आम्ही जरी लोक पक्षीय स्तरावरती काम करत असलो तरी इथं आम्ही सगळ्या पक्षाचं लेबल बाजूला ठेवलेलं आहे. आमचं आरक्षण, आमचा मराठा समाज हाच आमचा एक पक्ष आहे आणि त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी ताकदीने उतरलो आहे. आणि हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय म्हणजे आमचा मराठा योद्धा म्हणून ज्या ठिकाणी जरांगे पाटलांनी जी भूमिका स्वीकारली त्यांच्या समर्थनार्थ किंवा त्यांना त्याच ताकदीने आम्ही आमची एक नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू आणि हा लढा असाच ज्वलंत ठेवू जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही.
धन्यवाद दादा, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ह्याचं विश्लेषण केलेलं आहे. तुमचं नाव काय? मी अजित जगताप, आंबळ्यातील जनसेवा प्रतिष्ठान, अजितदादा पवार जनसेवा प्रतिष्ठान आंबळे यांचा अध्यक्ष. माझा प्रश्न फक्त अजितदादांना आहे का तर ते सरकारच्या बगलेला राहून सत्तेत असून ते मराठ्यांच्या तरुणांच्या म्हणजे त्यांच्या मागणींना अजिबात हे करत नाहीत. आणि परवाच्या भाषणात पण ते म्हणले मराठ्यांच्या पोरांनी समजून घेतलं पाहिजे. नेमकं काय समजून घेतलं पाहिजे हे त्यांनी सांगावं. आणि दुसरी गोष्ट, या मराठा आरक्षणाबद्दल अजितदादा त्याच्या सत्तेत राहूनसुद्धा थोडासा विचार करत नाहीत. दुसरी गोष्ट, जरांगे पाटलांना आमचा पूर्ण गावचं समर्थन आहे. आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंबळे गावामध्ये कुठल्याही पक्षाच्या नेत्याला आणि पुढाऱ्याला आम्ही गावबंदी केलेली आहे आणि ते आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवू. माझं नाव आहे विनायक ज्ञानदेव कामठे, राहणार कुंभार वळण. जे आपल्या शिवाजी महाराजांनी इतिहास काय घडवला हे तुम्ही सगळं जाणता, मग तो का ना अंमलात आणत? काय कारण त्याला? त्यांनी एवढं जिजाऊ मातांनी एवढं त्यांचं शिक्षण वगैरे पूर्ण केलं. त्यांनी शिवाजी महाराज घडवले. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला, देश घडवला. जोपर्यंत ते होते तोपर्यंत इंग्रज काहीच करू शकले नाही. बरोबर आहे, हे तुम्हाला मान्य आहे. मग तुम्ही सांगा मला, जर आम्हाला आरक्षण भेटत नसेल तर उपयोग काय आमचा? आम्ही इतिहास घडवून ते सांगा तुम्ही मला. जय भवानी, जय शिवाजी. नमस्कार, मी संजय नाना जगताप, पुरंदर तालुका. मी जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा पुरंदर तालुक्यातून शूरांच्या भूमीतून चालूच राहणार आहे. वेळ प्रसंगी आम्हाला याचा गनिमी कावा जरी करावा लागला तरी आम्ही या केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाला सळोकीपळो करून सोडल्याशिवाय राहणार नाही. एवढंच आम्ही या निमित्ताने सांगतो. शासनाने लवकरात लवकर जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दखल घ्यावी, एवढंच आमचं या निमित्ताने शासनाकडे मागणी आहे. एवढंच. त्या आंदोलनाला आंबळ्यावरनं अशी समाज इथं उपस्थित राहिला. खरोखर त्यांचं म्हणजे त्यांनी ज्या सहकार्याने आणि सगळ्यांच्या विचाराने इथं जमा झाले. अशाच प्रकारे सर्व मराठ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र विचाराने हजारोच्या संख्येने इथं उपस्थित राहून आणि न्यायाविषयी लढलं पाहिजे. जे शिवाजी महाराजांनी घडवलं त्यासाठी आपले मावळे तयार झाले. या मावळ्याच्या रूपात असाच मराठा पुढे गेला पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी, आपल्या विचारासाठी एकत्र येऊन एकमेकाच्या सहकार्याने जर आपण पुढं गेलो तर नक्कीच आपण यात यशस्वी होऊ आणि आरक्षण मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि बहुसंख्येने आरक्षण हे मराठा समाजाला मिळावं एवढी मी माझी इच्छा व्यक्त करतो. तालुका पुरंदर पिंपरी गावचा असून जरी पिंपरीमधला असलो तरी तर आपल्या ह्या मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांना सपोर्टेड पाठिंबा देण्यासाठी मी इथं जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत इथे उपोषणाला हजर राहणार. कारण ही आमच्या हक्काची लढाई आहे आणि ते आम्ही मिळवणारच. जय भवानी, जय शिवाजी. नमस्कार, माझं नाव दिलीप जगताप, मी आंबळ्याचा ग्रामस्थ आहे. जे जरांगे पाटलांनी उपोषण केलं त्या समर्थार्थ आम्ही सर्वजण आंबळे ग्रामस्थ व आमचे सर्व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य असतील त्यांनी ह्या आंदोलनांना पाठिंबा दिलेला आहे. ह्या राजकर्त्यांनी स्वतःचे कुणबी दाखले काढून हवे तसं राजकारण करतात आणि आपलं हक्काचं जे आरक्षण आहे ते आपल्याला मिळत नाही. उदाहरण घ्यायचं तर परवा अजितदादा म्हटले मराठ्यांच्या मुलांनी हे घेतलं पाहिजे, पण स्वतःचा दाखला कुणबी आहे. म्हणजे तुमच्या सुईनुसार तुम्ही राजकारण करता, तुम्हाला हवं तसं राजकारण करता. तुम्हाला कुठं आरक्षित जागा असेल तर तुमचा कुणबी असल्यामुळं तुम्हाला तिथं लढता येतं. पण जे आमचा हक्काचं आहे ते आम्हाला का मिळत नाही ह्याच्यासाठी आम्ही ठाम आहे. आणि ह्या आंदोलनासाठी जरी आमचा जीव गेला तरी हरकत नाही, पण आमच्या येणाऱ्या पिढीला हे आरक्षण मिळावं ह्यासाठी आमचं जीवाचं बलिदान झालं तरी हरकत नाही. आणि ह्या आंदोलनास आम्ही काही जरी झालं तरी पाठिंबा हा कायम आमचा राहील. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. नमस्कार, मी आंबळेगावचा रहिवासी असून आज सासवड येथे
सकल मराठा समाजातर्फे मराठ्यांचे भाग्यविधाते माननीय श्री मनोजदादा जरांगे यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षणाबाबतीत लाक्षणिक उपोषणात पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आज आंबळे गावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. आज मराठा आरक्षण का गरजेचे आहे? आज माझी 2 मुले शाळेमध्ये शिकत असताना ओपनमध्ये ॲडमिशन घ्यायचं झाल्यास 40-50 हजार रुपये मोजल्याशिवाय, वार्षिक फी मोजल्याशिवाय मुलांना ॲडमिशन मिळत नाही. मार्क 90%च्या पुढे असेल तरी तीच परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला 40% असेल तरी तीच परिस्थिती. कुठेही जा, शासकीय नोकरी नाही, काहीच नाही. आणि हा लढा मित्रांनो शेवटचा असेल. लक्षात ठेवा, या लढ्यानंतर हा लढा जर दाबला गेला तर पुढे अशी क्रांती घडणार नाही. तरी आज मी आंबळे ग्रामस्थांच्या वतीने मनोजदादा जरांगे यांना कायमस्वरूपी असत मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आंबळे गावातर्फे पाठिंबा व्यक्त करतो. आणि दुसरीकडे नेते मंडळी, आज मराठा समाजाचे जवळपास 145 आमदार आहेत आणि या आमदारांना खरोखरच लाजा वाटल्या पाहिजेत. लाजा. आज काही आमदार असे स्टेटमेंट देतात, ते मराठाचे आहेत, काही स्टेटमेंट देतात की कुणबी मराठा वेगळा, 96 कुळी मराठा वेगळा. अरे 96 कुळी मराठ्याचं रक्त काढा आणि 92 कुळी मराठ्याचं रक्त काढा, ते लालच निघेल. आणि तुम्ही नेते मंडळींनो, तुम्ही 10 पिढ्या नाही, 20 पिढ्या नाही, तुमच्या 50 पिढ्यांचं संरक्षण करून ठेवलेलं आहे. तरी 50 पिढ्यांचं संरक्षण करून ठेवलेलं आहे. प्रत्येक पुढाऱ्यांनी इतकी मायाजाळ जमवलेले आहे गोरगरिबांचं लुबाडून, हे तुमच्या आमच्या सारख्यांचंच लुबाडून. तुम्ही टॅक्स स्वरूपात जे टॅक्स भरता त्यातूनच काही एका नेत्याची संपत्ती. आता इथं मी नमूद करतो, एका नेत्याचं पायखेड्यामध्ये साधं तरकारीचं दुकान होतं, त्या नेत्याची आज संपत्ती 5,000 कोटी रुपये आहे. असं कुठलं गणित आहे हो की 20-25 वर्षापूर्वी जर तो एका पायखेड्याच्या साध्या दुकानात भाजीपाल्याचा व्यवसाय करतो आणि 25-30 वर्षामध्ये 5,000 कोटी. आपल्याला मित्रांनो लक्षात घ्या, 5 लाख सुद्धा मोजायचे म्हटलं तरी होतं, तर 5,000 कोटीची आपण हे पण करू शकत नाही. 5,000 कोटीची जर संपत्ती एका नेत्याकडे असेल तर त्यांना आरक्षणाची गरज काय? काल अजितदादांचं स्टेटमेंट ऐकलं की मराठा समाजाच्या तरुणांमध्ये काय हे नाही आहे, संयम नाही आहे. कुठवर संयम धरायचा? आज 70 वर्ष 40 वर्ष आरक्षणासाठी लढा चालू आहे. साहेब तुम्ही सांगा, माझ्या माहितीनुसार खुद्द अजितदादा पवार साहेब यांचं सुद्धा कुणबी सर्टिफिकेट आहे, ओबीसी सर्टिफिकेट आहे. मग साहेब तुम्ही जर एवढी मायाजाळ जमा केलेली आहे तर तुम्हाला ओबीसी सर्टिफिकेटची गरज काय? मग हा दुर्लक्षित मराठा समाज जो रोजच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी झटत असेल, तो आरक्षणासाठी भांडत असेल, तर मराठा समाज म्हणून तुम्ही त्याला पाठिंबा देणं हे तुमचं कर्तव्य नाही का? आणि हेच 145 आमदारांना आणि खासदारांना, कोणी विधान परिषदेवर असेल, कुणी मार्केट कमिटीवर असेल, कुणी ZPवर असेल, त्यांना एकच सांगणं आहे, तुम्ही जर या लढ्यात सहभागी झाला नाही तर भविष्यात तुम्हाला सुद्धा गावोगावी लोक एका मतासाठी 10 शब्द तुम्हाला सुनावल्याशिवाय राहणार नाहीत. आणि कदापि या आरक्षणामध्ये जर तुम्ही सहभागी झाला नाही तर कदापि मी शपथ घेतो आंबळे ग्रामस्थांच्या वतीने की मराठा आरक्षणाबाबत तुम्ही जर सहभागी झाला नाही, तुम्हाला एकही मराठी मत तुमच्या पदरात पडू देणार नाही.
आणि काही पुढाऱ्यांना एक माझं सांगणं आहे, तुम्हाला जमत नसेल, कालचं दुसरं एक स्टेटमेंट आहे, मला वाटतं कुठल्या तरी न्यूजला मी पाहिलं, पुरंदरचेच भाग्यविधाते आहेत की काय स्टेटमेंट होतं, मी थोडंसं आठवतोय ते, हां, की मनोजदादा जरांगेंचं मराठा आरक्षण, कुणबी आरक्षण मागणं म्हणजे बेसलेस आहे. तुम्ही या गावागावामध्ये तुम्हाला बेसलेस, मराठ्यांचा बेसलेस शब्द काय आहे ते दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि मराठ्यांची अवलाद सुद्धा सांगणार नाही. लक्षात ठेवा. या ठिकाणी मी एवढंच नमूद करतो, बोलण्यासारखं भरपूर काय आहे. आणि आदरणीय मनोजदादा जरांगे यांच्या जीवाला जर काही, देव करो आणि तसं न घडो, जीवाला जर काही बरं वाईट झालं तर पुढील सर्व जे काय अनुचित प्रकार घडतील, वेगवेगळे आंदोलनं मराठा समाजातर्फे होतील, त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र सरकार आणि हे जे 145 आमदार आहेत मराठ्यांचे ते जबाबदार राहतील. नमस्कार, माझं नाव गौरी राहुल कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य आंबळे. नमस्कार, माझं नाव गौरी नमस्कार, माझं नाव गौरी राहुल कुंजीर, ग्रामपंचायत सदस्य आंबळे. आत्ता मनोजदादा जरांगे पाटील हे जे मराठ्यांसाठी कुणबी दाखल्यासाठी किंवा आपल्या आरक्षणासाठी त्यांनी जो लढा चालू ठेवलेला आहे, ह्याचं पूर्ण ज्या महिला आंबळ्यातल्या ज्या महिला आहेत त्यांच्या बाबतीत आम्ही सगळ्या एकत्र होऊन त्यांना सपोर्ट करतो. आणि मराठा समाजाचं आरक्षण गरजेचं आहे, कारण का आपली मुलं जी MPSC UPSCच्या परीक्षा देतात आणि काही 1 मार्क 2 मार्क अशा मार्काने ह्या आरक्षणापायी त्यांना तिथपर्यंत जाता येत नाही, तर त्यांच्यासाठी हे आरक्षण आपल्याला गरजेचं आहे. आणि ह्या आरक्षणाचा आमचा पूर्ण पाठिंबा राहील ग्रामपंचायत आंबळे आणि पूर्ण ग्रामपंचायत सदस्यांकडून. नमस्कार, माझे नाव पल्लवी सचिन दरेकर, मी आंबळ्याची ग्रामस्थ आहे. आज आपण येथे आम्ही आंबळ्याचे ग्रामस्थ सगळेजण मिळून आज अशा लढ्यासाठी आज आलेलो आहेत की ज्या आज काळाची गरज आहे, जिथं की ओपन लोकांना म्हणजे ओपन म्हणता की त्या ओपन म्हणून अख्खे दरवाजे त्यांनी आपल्यासाठी बंद करून ठेवलेले आहेत. आज हीच दरवाजा आज आपल्याला उघडायचे आहेत, त्याच्यासाठी आपण आज आंदोलनासाठी बसले आहे. आज जरांगे पाटील साहेबांच्या बरोबरीने आपण त्यांना मदत म्हणून आमच्या गावातर्फे आम्ही आज त्यांच्यासाठी उपोषणासाठी इथं बसलेलं आहे. अशी कोणती गोष्ट आहे, असे कित्येक तरी राजकारणी म्हणतात की काही गरज नाही, त्यांना कधीतरी विचारून बघा की आज ते म्हणतात की विद्यार्थ्यांच्यात लोकांचा संयम नाही आहे मराठीमध्ये. तुम्ही कधीतरी एकदा लाईनला उभे राहून पहा म्हणावं. ज्यावेळेस आपला मराठी एक मुलगा ज्यावेळेस तासोन तास लाईनला उभा राहून ज्यावेळेस घरी येतो ना, त्यावेळेस त्या आईचं अंतःकरण हे दुःखाने भरलेलं असतं की कारण इतक्या वेळमध्ये इतके चांगले मार्क्स असून सुद्धा आज माझा मुलगा माघारी आलेला आहे. ह्या गोष्टी दादांना म्हणावं तुम्ही सुद्धा कधीतरी जरा पहा आणि सांगा. संयम या शब्दाचा अर्थ तुम्ही पण समजून घ्या म्हणावं. ज्यावेळेस आमच्याबरोबर तुम्ही याल ना, त्यावेळेस तुम्हाला संयम या शब्दाचा अर्थ समजेल. मला एवढंच कळतं की आज आम्हाला आमचं हे स्वप्न नाही आहे, आमचं आरक्षण आमचं स्वप्न नाही आहे, ही काळाची गरज आहे. आज जर मराठी माणूस जगवायचा असेल तर हे आरक्षण गरजेचं आहे. आणि मला एवढंच सांगायचं आहे की आज आम्ही ग्रामस्थ सगळे मिळून आज जरांगे पाटील साहेबांच्या बरोबरीने उपोषणाला बसलेलो आहे. जेवढे जास्तीत जास्त लवकरात लवकर आम्हाला आरक्षण देता येईल तेवढं द्या, नाही तर आज पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून प्रत्येक महिला यामध्ये उतरलेली आहे आणि याचे परिणाम आता त्यांनाही माहिती आहेत कुठल्या परिस्थितीवर जातील. एवढं बोलून मी थांबते. जय शिवराय. कोण म्हणतं देणार नाही? कोण म्हणतं देणार नाही? एक मराठा, एक मराठा. जय भवानी. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. मराठीकडे देऊन नका 40 वर्ष गेले का होतं 3 दिवसाचा आणि या आमच्या सगळ्यांना नमस्कार नाही. ते बहुतेक
असं ठरवून आलेलं असावं. 4 दिवसाचा वेळ यापेक्षा जास्त घ्यायला तयार नाही. आपण एक महिन्याचा मागतो, याचा अर्थ हे देणार नाही. म्हणजे अशी शक्यता होती तर त्यांना मराठ्यांच्या गटात आपण पडायचो. काय की तुम्ही 4 दिवस दिले आणि कायदा पारित केला, आता तो कायदा टिकला नाही, त्याला आणि काय करावं. आणि त्याला जवळ येऊन दिलं ते म्हणजे 1 महिन्याने, आज म्हणजे 40 दिवस दिले. तिकडे जाते कागद नाही सापडले, उकडती काय होतं त्या व्यक्तीला मी म्हणे की कोणाकोणाची म्हणायची, कोणाकोणाची म्हणायची, मग सापडली.